नमस्कार, दीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। पोलादपूर जवळ कंटेनरला कारची धडक, पत्नी मुलीचा मृत्यू, डॉक्टर अनिल मरकड गंभीर। खेड येथे जागतिक तंबाखू मुक्त दिनानिमित्त जनजागृती आणि आरोग्य शिबिरांचं आयोजन। खेड नांदेड बस जंगलात बंद, 4 तासाहून अधिक काळ प्रवाशांचा खोळंबा। सह्याद्री टेनिस असोसिएशन खेड आयोजित तालुकास्तरीय लॉन टेनिस स्पर्धेचं आयोजन। आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची नवीन रत्नागिरी बस स्थानकला भेट, अत्याधुनिक सुविधांचं कौतुक। आता पाहूया सविस्तर वृत्त। रायगडमधील पोलादपूर जवळ मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर उभ्या कंटेनरला कारची भीषण धडक बसल्याने आई आणि मुलीचा जागीच मृत्यू झाला। डॉक्टर अनिल मरकड गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील अपघातांची मालिका सुरूच असून शनिवारी दुपारी पोलादपूर जवळ झालेल्या भीषण अपघातात आई मुलीचा जागीच मृत्यू झाला आहे, तर कार चालक वडील गंभीर जखमी झाले। उभ्या असलेल्या कंटेनरला भरधाव कारने मागून धडक दिल्याने हा भीषण अपघात घडला। मिळालेल्या माहितीनुसार डॉक्टर अनिल मरकड हे आपल्या कुटुंबासह कारमधून नगर जिल्ह्यातील गावी सुट्टी घालवून दापोलीकडे परतत होते। पोलादपूर हद्दीतील हॉटेल बालाजी परिसरात आल्यानंतर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनरला त्यांच्या कारची जोरदार धडक बसली। ही धडक इतकी भीषण होती की कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाला। अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला। या अपघातात सुवर्ण मरकड आणि अनुश्री अनिल मरकड यांचा जागीच मृत्यू झाला। सुवर्ण मरकड या दापोली येथील स्टेट बँकेत वरिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत होत्या। या दुर्घटनेमुळे मरकड कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। जागतिक तंबाखू नकार दिनानिमित्त योगिता डेंटल कॉलेज येथे त्यांच्या सामाजिक दंतशास्त्र विभागामार्फत दिनांक 20 ते 30 मे 2026 या कालावधीत विविध जनजागृती आणि आरोग्यविषयक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। या उपक्रमांतर्गत ग्रामपंचायत डेरवण, ग्रामपंचायत फुरूस, प्राथमिक आरोग्य केंद्र शिवबुद्रुक, तहसील कार्यालय दापोली, प्राथमिक आरोग्य केंद्र लोटे आणि प्राथमिक आरोग्य केंद्र कोरेगाव येथे मोफत दंत तपासणी, उपचार आणि मौखिक कर्करोग निदान शिबिरांचं आयोजन करण्यात आलं होतं। तसेच तंबाखू सेवन बंद करण्याबाबत आवश्यक समुपदेशन करण्यात आलं। तंबाखू विरोधी जनजागृतीसाठी दिनांक 29 मे 2026 रोजी खेड बस स्थानक येथे पथनाट्य सादर करण्यात आलं। या पथनाट्यातून डेंटल कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम व तंबाखू मुक्त जीवनशैलीचा संदेश प्रभावीपणे देण्यात आला। तसेच खेड बस स्थानक आणि डेंटल कॉलेजच्या परिसरात तंबाखूला नकार देण्याची सामूहिक शपथ देखील घेण्यात आली। यावेळी महाविद्यालयात रांगोळी स्पर्धा, पोस्टर स्पर्धा आणि पेशंट एज्युकेशन मॉडेल स्पर्धेचं आयोजन करून विद्यार्थ्यांमध्ये तंबाखू विरोधी संदेशाबाबत सृजनशील जनजागृती करण्यात आली। यावर्षी आरोग्य गर्भा तंबाखू मुक्त गर्भावस्था जनजागृती मोहीम अंतर्गत गर्भवती महिलांना माहितीपर पत्रकं आणि जनजागृती साहित्याचं वाटप करण्यात आलं। गर्भावस्थेदरम्यान तंबाखू सेवन आणि अप्रत्यक्ष धूम्रपानाचे दुष्परिणाम याबाबत मार्गदर्शन करण्यात आलं। सदर उपक्रमांचे आयोजन अधिष्ठाता डॉक्टर वर्षा जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर हेमांगी कोळ, सार्वजनिक आरोग्य दंतशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर सुप्रिया व्यवहारे, डॉक्टर मुग्धा खोन, डॉक्टर क्रिस्टिना जॉन तसेच कॅम्प इंचार्ज डॉक्टर सलमान सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलं। खेड नांदेड मार्गावरील राज्य परिवहन महामंडळाची बस पोफळी परिसरातील जंगल भागात 4.5 तासाहून अधिक काळ बंद पडल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले। बसमध्ये लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचाही समावेश होता। निर्जन ठिकाणी अडकून पडल्यामुळे त्यांच्या असुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली जात होती। प्रवाशांच्या म्हणण्यानुसार बस बंद पडल्यानंतर तत्काळ संबंधित आगाराशी संपर्क साधण्यात आला, मात्र पर्यायी बस किंवा तांत्रिक मदत घटनास्थळी पोहोचली नाही। चिपळूण आणि खेड आगार प्रशासनाकडून केवळ उडवाउडीची उत्तरं देण्यात आली। जंगल परिसरात अंधार पडण्याची शक्यता लक्षात घेता महिला आणि विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला। लहान मुलांना भूक तहान सहन करावी लागत असून ज्येष्ठ नागरिकांनाही मोठा त्रास सहन करावा लागला। राज्य परिवहन महामंडळाच्या सेवांवर प्रवासी विश्वास ठेवून प्रवास करतात, मात्र अशा प्रकारे तासनतास मदत न मिळाल्याने प्रवाशांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली। सह्याद्री टेनिस असोसिएशन खेड या मान्यताप्राप्त संस्थेच्या वतीने गेली 30 वर्ष खेडमध्ये लॉन टेनिस हा खेळ खेळतायत।
अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर गेल्याच वर्षी खेड नगरपालिकेच्या मैदानामध्ये सह्याद्री टेनिस असोसिएशनच्या वतीने सर्व सदस्य आणि समाजातील मान्यवर पोलीस निरीक्षक भोईर साहेब आणि खेड नगरपालिका यांच्या सहकार्याने रत्नागिरी जिल्ह्यातील एकमेव सुसज्ज असं टेनिस कोर्ट उभारण्यात आलं। त्या टेनिस कोर्टच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त सह्याद्री टेनिस असोसिएशनच्या वतीने तालुकास्तरीय लॉन टेनिस स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। या स्पर्धेचं उद्घाटन भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक व गटनेते, खेड नगरपालिका विद्यमान नगरसेवक आणि टेनिसपटू रहीम सईगोले यांच्या हस्ते करण्यात आलं। या स्पर्धेमध्ये एकूण 8 दुहेरी जोड्यांनी सहभाग घेतला। स्पर्धेचा उपांत्य सामना रहीम सईगोले आणि वीरेंद्र चिखले तसेच प्रफुल्ल शेवरकर आणि शंकर पाटे यांच्यात झाला, तर दुसरा सामना अनिल मोरे, अंकुश यादव, परमानंद बेंडखळे आणि जगताप यांच्यात झाला। यांच्यातून अंतिम स्पर्धेसाठी अनिल मोरे, अंकुश यादव व शंकर पार्टे आणि प्रफुल्ल शेवरकर या 2 जोड्यांमध्ये हा सामना अतिशय रंगतदार झाला। शेवटी अटीतटीच्या लढतीत अनिल मोरे आणि डॉक्टर अंकुश यादव या जोडीने हा सामना 2 गुणांच्या फरकाने जिंकून पहिल्याच तालुकास्तरीय स्पर्धेमध्ये प्रथम येण्याचा मान पटकावला। विजेता आणि उपविजेता जोडीला सन्मान चिन्ह, पुष्पगुच्छ आणि प्रशस्तीपत्रक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आलं। तसेच स्पर्धेतील सहभागी प्रत्येक खेळाडूला प्रशस्तीपत्रक देण्यात आलं। या स्पर्धेच्या निमित्ताने अनेक नवोदित खेळाडूंनी यामध्ये सहभाग नोंदवला। यामध्ये सह्याद्री टेनिस असोसिएशनचे सर्व सदस्य प्रफुल्ल शेवरकर, उत्तम कुमार जैन, संदीप कांबळे, प्रवीण तटकरी, आनंद कोळेकर, शंकर पाटे, अनिल मोरे, डॉक्टर अंकुश यादव, डॉक्टर वीरेंद्र चिखले, परमानंद बेंडखळे, डॉक्टर विलास शेळके, जगताप इत्यादी सदस्य उपस्थित होते। तसेच खेडमधील टेनिस प्रेमी यांनी या स्पर्धेचा आनंद घेतला। सचिव शंकर पाटे आणि अध्यक्ष प्रफुल्ल शेवरकर यांनी या स्पर्धेचं उत्कृष्ट नियोजन केलं। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अनिल मोरे, प्रास्ताविक भाषण उत्तम कुमार जैन, तर आभार प्रदर्शन परमानंद बेंडखळे यांनी केलं। परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी नवीन रत्नागिरी मध्यवर्ती बस स्थानकाला भेट देऊन विविध प्रवासी आणि कर्मचारी सुविधांची सविस्तर पाहणी केली। यावेळी त्यांनी बस स्थानकातील हिरकणी कक्ष, चालक वाहक विश्रांतीगृह, स्वच्छतागृहे तसेच प्रवाशांसाठी उपलब्ध करण्यात आलेल्या विविध सुविधांची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या। नवीन रत्नागिरी बस स्थानक हे आधुनिक सुविधांनी सुसज्ज असून सुमारे 13,120.58 चौरस मीटर क्षेत्रफळावर उभारण्यात आलंय। बस स्थानकात 20 फलाटांची व्यवस्था, प्रशस्त प्रवासी सुविधा, व्यापारी आस्थापना, पार्किंग, स्वतंत्र प्रशासकीय कक्ष तसेच चालक वाहकांसाठी सुसज्ज विश्रांतीगृह उपलब्ध करून देण्यात आले। सुमारे 23.5 कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या या प्रकल्पामुळे रत्नागिरी शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला नवं बळ मिळालंय। शिवसेना उभाटा गटाच्या तालुका प्रमुख नियुक्तीनंतर सचिनजी निकम यांच्या अध्यक्षतेखाली भोसले गणातील सर्व माजी शाखा प्रमुख व शिवसैनिकांना विश्वासात घेऊन कुळवंडी तांबेचीवाडी येथील माजी शाखा प्रमुख अनिलदादा निकम यांच्या निवास सभा मंडपात आयोजित भोसले गणाची बैठक यशस्वीपणे संपन्न झाली। कुळवंडी देऊळवाडी येथे ग्रामदेवतांचं आणि कुळवंडी पिंपळवाडी येथील कुलदैवतेचं दर्शन घेऊन तसेच परिवाराचा आशीर्वाद घेऊन सचिनजी निकम कुळवंडी तांबेचीवाडी येथील बैठक स्थळी पोहोचताच फटाक्यांच्या आतषबाजीने स्वागत करून सुरू झालेल्या या बैठकीच्या व्यासपीठावर प्रकाश निकम, अंकुश कदम, विष्णू कदम, अनिल निकम, मुरलीधर निकम, किशोर निकम, अरविंद निकम, बाबाराम विठमल यांची उपस्थिती होती। भोसले गणातील सर्व माजी शाखा प्रमुख, सर्व माजी पदाधिकारी, शिवसैनिक, ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत सदर बैठक यशस्वीपणे संपन्न झाली। लायन्स क्लब ऑफ खेड सिटी आणि शाह मुरमल ज्वेलर्सचे मालक पारसभाई जैन यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त महिलांचं सक्षमीकरण या उपक्रमांतर्गत दिनांक 30 मे 2026 रोजी ऐनवरे गावच्या सुनीता सुनील जंगम या महिलेला मुकादम लँडमार्क येथील पारसभाई जैन यांच्या नवीन दुकानाजवळ शिलाई मशीनचं वाटप करण्यात आलं। या प्रसंगी शाह मुरमल ज्वेलर्सचे मालक पारसभाई जैन, लायन्स क्लब ऑफ खेड सिटीचे अध्यक्ष महेंद्र शिरगावकर, उपाध्यक्ष अविनाश दळवी, माजी अध्यक्ष रोहन विचारे, सुरेश चिखले, झोनचे चेअरमन मिलिंद तलाठी, हनीफबाई घनसाळ, शैलेश दारिया, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष संजयराव जाधव, विवेक कदम उपस्थित होते। तसं आमच्या जंगम कुटुंबाची हा सुवर्णसण आहे, असा सुवर्ण दिवस त्यांच्या आयुष्यात आहे। या ठिकाणी सन्माननीय पारसभाई जैन त्यांचं
खरं तर म्हणजे मी आताच त्याच्या समोर आत्ता सहभागी झालो, परंतु गेली अनेक वर्ष माझे मित्र आमचे रोहन विचार साहेब यांच्या माध्यमातून त्यांच्याबद्दलचं अनेक गोष्टी मी ऐकलो की एक समाजसेवा म्हणून ते काम करता व्यवसाय आहेतच. मुंबईसारख्या ठिकाणी फार मोठं शाह बुनमळ जळस ज्या व्यवस्थित त्यांचं खूप मोठं नाव आहे, परंतु त्याच्या पलीकडे जाऊन समाजसेवा कशी करावी की कशी असावी आणि आपला उद्या हेतू कसा असावा, तो उद्यात्मकपणा आपला कुठं आहे कसा असावा, हे जिवंत उदाहरण म्हणजे आमचे पारसभाई आहेत, ज्यांनी प्रत्येक वर्षी आपल्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त एका गरीब कुटुंबाला त्याला मदत होईल किंवा तो त्याच्यातून उभा राहील असं व्यवसाय अभिमुख काही वस्तू असेल. म्हणजे मला तर मागच्या वर्षी आपण घरघंटी दिली पारसभाईंच्या अॅनिव्हर्सरीला. आज तोच उद्देश साधून त्यांनी या इथे आमच्या गावच्या सुनीता जंगम ज्या आपल्या टेलर व्यवसाय करून आपलं खर्च कुटुंब सांभाळतात, त्यांना हे मशीन देऊन आज त्यांच्यासुद्धा कुटुंबाला त्यांनी हातभार लावलं. खऱ्या अर्थाने मला आत्ताच बोललं की येत्या 18 तारखेला जूनची 18 तारखेला ह्या आमच्या भव्य दिव्य शोरूमचं उद्घाटन आहे. मला माझ्या कुटुंबाचं नाव आहे की आम्ही इतर ठिकाणी जात असतो खरेदीला, पण जो आत्ताचं हक्काचं जर एक चांगलं जाणं इथं उभं निर्माण झालेलं आहे, तर निश्चितपणाने मी सर्व माझ्या खेडवाशांना एक विनंती करेन की एक आपलं भूमिपुत्र ज्यांनी या तालुक्याची मुंबईमध्ये जरी स्थित असले तरी या तालुक्याची त्यांनी जाण ठेवले, ते पारसभाई जैनभाई यांच्या ह्या दुकानाच्या उद्घाटन झालं जाणवलं गेलं. आपण सगळ्यांनी इतर ठिकाणी आपण जर खरेदी करत असेल तीच खरेदी आपलं स्वतःचं दुकान आहे म्हणून समजून आपण तिथे खरेदी करावी अशी माझ्या सर्व तालुक्याच्या नेत्यांनी विनंती करेन. परत एकदा भाई आपण आमच्या ऐनोरे गावाला म्हणजे जरी कुटुंब जंगम असले तरी माझ्या ऐनोरे गावच्या एका घराला आपण उदाहरण करण्यासाठी त्यांना उद्योग करण्यासाठी चांगलं माध्यम दिलं शिलाई मशीन, त्याबद्दल मी त्यांच्या कुटुंबाच्या आणि माझ्या गावच्या वतीने आपले आभार मानतो आणि धन्यवाद. महाराष्ट्र राज्याचे मंत्री महोदय नामदार योगेशदादा कदम यांच्या कार्यप्रणालीवर प्रेरित होऊन श्री साई विश्वस्त मंडळ घोसाळे येथील शेकडो ग्रामस्थ आणि महिला आणि मुंबईस्थित ग्रामस्थ यांनी कांदिवली येथील पालखी बंगला येथे शिवसेना नेते सन्माननीय रामदासभाई कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. नामदार योगेशदादा कदम यांनी शिवसेना पक्षात घोसाळे ग्रामस्थ यांचं स्वागत केलं. मंडणगड शिवसेना तालुका प्रमुख, रत्नागिरी जिल्हा परिषद सदस्य प्रताप घोसाळकर, मुंबई मंडणगड तालुका संपर्क प्रमुख शंकरजी बांद्रे, शिवसेना मुंबई सचिव विश्वास शिंदे, विभाग प्रमुख संजयजी शेडगे, दीपकजी सोनकर, अजयजी शिगवण, मुंबई युवा सेना उपतालुका संघटक सुनील गायकवाड, निशिकांत पवार, सूरज घोसाळकर उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने सन 2025-26 साठी राबवण्यात आलेल्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियानाचा निकाल जाहीर झाला आहे. रत्नागिरी विभागातील 2 बस स्थानकांनी उल्लेखनीय कामगिरी करत जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवलाय. या प्रतिष्ठित स्वच्छता अभियानात रत्नागिरी आगारच्या रत्नागिरी नवीन बस स्थानकाने अ गटात प्रथम क्रमांक पटकावत मोठा सन्मान मिळवला आहे. तसेच देवरुख आगाराअंतर्गत येणाऱ्या मागजन बस स्थानकाने क गटात द्वितीय क्रमांक मिळवत आपली स्वच्छता, व्यवस्थापन आणि प्रवासी सुविधांबाबतची गुणवत्ता सिद्ध केली आहे. बस स्थानकांमधील स्वच्छता, देखभाल, परिसराची सुबकता, प्रवाशांसाठी उपलब्ध सुविधा आणि एकूण व्यवस्थापन या निकषांवर आधारित या स्पर्धेत रत्नागिरी विभागाने उत्कृष्ट कामगिरी नोंदवली आहे. या यशामुळे एसटी प्रशासन, कर्मचारी वर्ग तसेच प्रवाशांमध्ये समाधान आणि आनंदाचं वातावरण निर्माण झाले. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. धन्यवाद.